नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये पोलीस आता तो सापडलेला संशयित असतो त्याला मारत असतात आणि सांग कोण होता तो ज्याने तुला हल्ला करायला सांगितला, बोल लवकर. तेव्हा तो म्हणतो की खरंच सांगतो साहेब, मला त्याचं नाव माहिती नाही. पोलीस त्याला पुन्हा मारायला लागतात. तो म्हणतो की साहेब, आईशपथ सांगतो, मी फक्त त्याला एकदाच भेटलो, त्यानंतर आम्ही पुन्हा कधी भेटलो नाही. आणि हो, माझं फोनवर त्याच्याशी बोलणं झालं आहे. तेव्हा मग पोलीस म्हणतात की बरं सांग, मग त्याचा नंबर कुठे? तो म्हणतो की साहेब, माझ्या मोबाईलमध्ये त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मग लगेच इन्स्पेक्टर सांगतात की हवालदार, याचा काल आपण जो मोबाईल हस्तगत केला होता तो मोबाईल घेऊन या लवकर. असं म्हटल्यावर आता तो गप्प बसतो आणि मग ईश्वरी विचारते की मला तुम्ही सांगा की तो तुम्हाला हल्ला करायला सांगणारा कोण होता, पुरुष होता की बाई होती? तेव्हा तो सांगतो की मॅडम, तो पुरुष होता, त्यानेच मला हे सगळं करायला सांगितलं होतं. तेव्हा मग आता त्याचा मोबाईल आणल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ह्याचा लॉक ओपन कर आणि सांग नक्की काय आहे ते. तेव्हा मग तो लॉक ओपन करतो आणि सांगतो की साहेब, हा बघा, हा आहे या माणसाचा नंबर, यावरून आमचं बोलणं व्हायचं. म्हणून इन्स्पेक्टर साहेब आता त्याच माणसाला म्हणजेच उदयकांतला फोन लावायला घेतात, परंतु तो फोन स्विच ऑफ लागत असतो. इन्स्पेक्टर म्हणतात की हा फोन तर बंद लागतोय. ईश्वरी म्हणते की बापरे, आता फोन बंद लागला, मग कसं समजणार की तो माणूस कोण होता? तेव्हा मग इन्स्पेक्टर म्हणतात की मॅम, तुम्ही काळजी करू नका, त्याचा नंबर तर आपल्याकडे आला आहे ना, त्या नंबरवरून आपण तो कोण आहे, त्याचं नाव काय, त्याचा पत्ता, सगळी माहिती काढू शकतो, काळजी करू नका. त्याचबरोबर तो कसा दिसायचा असं विचारल्याबरोबर तो म्हणतो की साहेब, मी भेटलो आहे एकदा त्याला. मग त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हो, जर हे भेटले असतील तर यांना स्केच आर्टिस्टला सांगता येईल ना की ती व्यक्ती कशी होती वगैरे वर्णन करून. मग त्यावेळेला इन्स्पेक्टरच्या डोक्यात येतं की हो, अगदी बरोबर, एक काम करा राहुल, तुम्ही ना स्केच आर्टिस्टला बोलावून घ्या, मग लवकरच आपण बघूया पुढे काय करायचं ते. असं इन्स्पेक्टर हवालदाराला सूचना देतात. आणि त्यानंतर मग आता इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, आपण आता पुढे बघूया की काय करता येईल ते. त्यानंतर मग आता राहुल हे त्या स्केच आर्टिस्टला बोलवण्यासाठी म्हणून जातात आणि इन्स्पेक्टर म्हणतात की ईश्वरी मॅडम, अर्णव सर, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता घरी जा. त्या संदर्भात तुम्हाला जर काही अपडेट मिळाली तर आम्ही लगेच सांगतो असं ते म्हणतात. त्यानंतर वल्लरी विचार करते की ईश्वरी अर्णव सकाळपासून गायब आहेत, अजून ते आलेले नाही आहेत. याचा अर्थ नक्कीच त्यांच्या हाताला काही लागतं आहे की काय? मला तर भीती वाटते आहे की त्या दोघांना जर उदयकांत सापडला तर, किंवा त्या दोघांना समजलं तर की उदयकांत म्हणजे उदयकांतला मी मॅनेज केलं होतं आणि जर त्याने माझं नाव घेतलं तर नाही, हे चालणार नाही. असं म्हणून ती आता पटकन म्हणते की पोलीस स्टेशनला जाते आणि ती जाणार तेवढ्याच समोरून मामा येतो. मामा दचकतो की अगं ए बाई थांब, कुठे निघालीस तू? तेव्हा ती म्हणते की काय हो तुमचं, आपलं कशाला सारखं मध्ये मध्ये करता प्रत्येक वेळेला, तुम्हाला माहीत नाही का की बाहेर जाणाऱ्या माणसाला असं टोकायचं नसतं? तेव्हा मामा म्हणतात की अगं तुझं ते बाहेर जाणं बाजूला राहू दे, आधी माझं काय म्हणणं आहे ते ऐक, माझं ना जरा डोकं जाम दुखतं आहे, अगदी ताप आल्यासारखं होतं आहे, मला एक काम कर, तू मला एखादी गोळी असेल तर दे, म्हणजे जरा बरं वाटेल. तेव्हा मामी वैतागून म्हणते की हो आणते, थांबा. असं म्हणून ती आतमध्ये जाते आणि मामा तिथेच बिचारा बसलेला असतो. आता आजी ही देवाची जपमाळ घेऊन बसलेली असते जप करत. तेवढ्यातच वल्लरी आजीला काही न सांगता गुपचूप सामसूम निघून चाललेली असते. आणि त्याच वेळेला इथे आता आजी तिचा पावलाचा आवाज ऐकून म्हणते की काय गं वल्लरी, अगं कुठे चाललीस अशी न सांगता? निदान जाताना सांगायचंच तरी की कुठेतरी चालली असते. तेव्हा वल्लरी म्हणते की हो आई, तुम्ही जप करत होतात ना म्हणून मुद्दामच मी तुम्हाला सांगितलं नाही, सॉरी. हां, म्हणजे मी जरा काळजीत होते म्हणून मला सुचलं नाही. तेव्हा आजी विचारते की काय, कोणती काळजी, कुठे चालली आहेस तू नक्की? तेव्हा ती म्हणते की आई, त्याचं काय ना, ईश्वरी आणि अर्णव सकाळपासून काहीही न खाता बाहेर पडलेत आणि त्यांनी काही खाल्लं असेल की नाही काय माहिती, बिचारी सगळे वनवन करत असतील, त्यामुळे मी त्यांच्यासाठी डबा घेऊन चालले होते. तेव्हा आजी हसायला लागते आणि म्हणते की वल्लरी, तुझं काय आपलंच, अगं ते आता काही शाळेतली लहान मुलं आहेत का? अगं त्यांना भूक लागली तर ते बाहेर खातील कुठेतरी हॉटेलमध्ये, त्यासाठी डबा. मग ती म्हणते की हो, म्हणजे ना मला काळजी वाटली आपली म्हणून मी आपली चालले होते. तेव्हा आजी म्हणते की बरं झालं विषय काढलास, तसंही मला चिंटूला विचारायचंच होतं की नक्की काय प्रकार आहे म्हणून, म्हणजे तो या केसबद्दल कुठपर्यंत लागलं आहे ते मला बघायचं होतं. म्हणून आता इथे लगेचच आजीला ती म्हणते की हो का, मी लावू का फोन पटकन, थांबा मग आपण बोलूया. म्हणून ती पटकन फोन लावते. अर्णवला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बरं, स्केच होईपर्यंत तुम्हाला काही चहा कॉफी? तेव्हा अर्णव म्हणतो की नको सर, थँक्यू. तेवढ्यातच आता हवालदार सांगायला येतो की साहेब, स्केच आर्टिस्ट आलेला आहे. तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की ठीक आहे, बोलवा त्याला आतमध्ये.
आणि बसायला सांगा. त्यानंतर मग आता ईश्वरी आणि अर्णव आतमध्येच केबिनमध्ये असताना तिथे वल्लरीचा त्याला कॉल येतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की 1 मिनिट, आम्ही आलोच अर्णव साहेब. तेव्हा मग ते तिथून आतमध्ये जातात आणि तेवढ्यातच मामीचा फोन येतो. अर्णव विचार करतोय की मामीचा फोन का येतोय, म्हणून तो फोन उचलायला जातो. तेवढ्यातच ती विचारते की अर्णव, अरे कुठे आहात तुम्ही? तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की मामी, आम्ही अजून इथेच आहोत पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा ती म्हणते की मला सांग, त्या हल्लेखोराचा काही पत्ता वगैरे लागला का? त्याने काही सांगितलं का? तेव्हा मग तो म्हणतो की नाही मामी, अजून त्याने काही इतकं सांगितलेलं नाही. तेव्हा लगेचच ती मुद्दाम म्हणते की बरं ऐक, आईंना तुझ्याशी बोलायचं आहे, हे घे. तेव्हा ती फोन स्पीकरवर टाकते आणि आजी विचारते की चिंटू, सगळं ठीक आहे का सगळं तिकडे, आणि काही पत्ता वगैरे लागला का रे? तेव्हा तो म्हणतो की नाही आजी, म्हणजे त्या हल्लेखोराने इतकं सांगितलं आहे की तो कोणीतरी पुरुष होता आणि आता त्यापर्यंत आम्ही नक्कीच पोचू, तू नको काळजी करूस, आणि म्हणूनच आम्ही इथे थांबलो आहे. तेव्हा आजी म्हणते की बरं झालं, लवकरच काय ते बघ रे बाबा. तेव्हा तो म्हणतो की हो हो आजी, तू नको काळजी करूस, आम्ही इथे आहोत. तेव्हा आजी म्हणते की बरं मग तुम्ही येताय ना घरी? तेव्हा तो म्हणतो की नाही आजी, आम्हाला यायला उशीर होईल, कारण तो स्केच आर्टिस्ट बोलवला आहे. तो जो हल्लेखोर आहे तो त्या माणसाचं स्केच काढून दाखवणार आहे, मग बघूया, पण तू काळजी करू नकोस. नक्की तो हल्लेखोर कोण आहे याचा शोध लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं बोलल्याबरोबर इथे वल्लरी घाबरते. आजी म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही बघा लवकर काय ते, आणि हो लवकर घरी या, असं ती सांगत असते. आणि त्यानंतर मग आता इथे अर्णव म्हणतो की बरं एक काम कर आजी, आम्ही येऊ लवकरच, तू काळजी करू नकोस. आणि त्याच वेळेला मग आता स्केच काढतायत हे ऐकल्यानंतर वल्लरीचा जीव वरखाली व्हायला होतो. तिला ठसका लागतो आणि ती खोकायलाच लागते. तेव्हा आजी म्हणते की अगं तुला काय झालं मध्येच, थांब मी तुला पाणी घेऊन येते. मग आजी बाजूला जाते पाणी आणण्यासाठी, आणि तेवढ्यातच अर्णव तिथून हॅलो हॅलो करत असतो, पण कोणाचाच आवाज नाही म्हणून तो फोन कट करतो. त्यानंतर मग आता आजी बाजूला गेल्यानंतर वल्लरी घाबरते. बापरे, हे नेमकं काय आहे? म्हणजे या अर्णव आता तो उदयकांतपर्यंत पोचणार. जर बरोबर स्केच काढलं गेलं तर उदयकांतच्या हाती तो लागणार, पण नाही, अर्णव आणि ईश्वरीच्या हाती उदयकांत लागण्याच्या अगोदरच मला काहीतरी केलं पाहिजे, मला उदयकांतचा काटा काढला पाहिजे, अँड दॅट इज दॅट, असं म्हणून तिने आता पूर्ण ठरवलेलं असतं. तर इथे जो स्केच आर्टिस्ट असतो तो हल्लेखोर सांगतोय त्याप्रमाणे स्केच काढायला सुरुवात करतो. नंतर तो ज्याप्रमाणे सांगतोय सगळेजण अगदी निरखून बघत असतात. अर्णव, ईश्वरी त्या स्केचचीच वाट बघत असतात, कारण की जर एकदा हातामध्ये स्केच आला तर मग नक्की कोण आहे ते आपल्याला समजून येईल. म्हणूनच आता ते स्केच काढायला सुरुवात करतात आणि ईश्वरी ही त्या स्केचकडे बघत असते. आणि नेमका हा जो चेहरा तयार होतोय तो तर तिच्यासाठी अगदी अनोळखी असतो, कारण तिने तो चेहरा कधीच पाहिलेला नसतो. मग त्यानंतर अर्णव आता आजूबाजूला नुसता फेऱ्या मारत असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की झाला आहे स्केच काढून? तेव्हा तो स्केच आर्टिस्ट म्हणतो की हो सर, झालं आहे. मग अर्णवच्या हातामध्ये तो स्केच देतात आणि तो स्केच बघितल्यानंतर अर्णवला जबरदस्त धक्का बसतो. ते पाहून तो घाबरतो आणि म्हणतो की काय काका? तेव्हा मग इन्स्पेक्टर साहेब विचारतात की हाच होता का तो हल्लेखोर? तेव्हा मग हाच होता तो माणूस? तेव्हा हल्लेखोर म्हणतो की हो अगदी बरोबर, हाच होता तो माणूस. तेव्हा मग अर्णवला आठवतं की कशाप्रकारे त्याला लहानपणी त्या माणसाने म्हणजे उदयकांतनेच काढलं होतं, आणि त्यानंतर उदयकांतनेच त्या वाड्यामधून त्या काकाला काढून टाकलं होतं, हे सगळं त्याला आठवतं. त्याच वेळेला मग इथे आता अर्णवच्या हाती मोठा पुरावा लागलेला आहे, आणि अर्णव घरी आल्यानंतर मामाच्या आणि सगळ्यांच्या हातामध्ये ते स्केच देतो. तेव्हा नम्रता विचारते आकाशला की हे कोण आहेत, मी नाही ओळखत यांना. तेव्हा मग मामा म्हणतो की अगं हे उदयकांत आहे. आकाश म्हणतो की हो उदयकांत काकांचे भाऊ. मग त्यानंतर सगळ्यांच्या हातामधून ते स्केच फिटतं. मग मामाही म्हणतो की बापरे, हे खूप भयंकर आहे. आणि त्याच वेळेला आजी म्हणते की चिंटू बाबा काय रे, हा माणूस आहे यामागे. सगळेजण अगदी टेन्शनमध्ये असतात. सगळ्यांना विचार येत असतो की नेमकं हे सगळं काय सुरू आहे. तेवढ्यात बाबा स्केच बघतात आणि म्हणतात की उदयकांत, म्हणजे उदयकांत होता या सगळ्याच्या मागे. मला इतके दिवस वाटलं की हा इथे नाही आहे, पण नाही, शेवटी हा पाठलाग करत करत आलाच आमच्या मागे. याच्या अगोदरही त्याचा आमच्याशी वैर होतं. माझ्यावर तो नेहमी खार खाऊन असायचा. माझ्या दुश्मनांपैकी हा एकच होता, म्हणजे जो माझ्यावरती वाईट नजर ठेवून होता. माझं वाईट व्हावं असं याला सतत वाटायचं. तेव्हा मग आता लगेचच पुढे सगळेजण विचार करतात की झालं तर मग ह्याच माणसामुळे सगळं घडतंय असं वाटतंय. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हा कदाचित या सगळ्यामध्ये आला असेल. आणि या गोष्टी क्लिअर झाल्यात आता
की यांच्यामध्ये आणि मिस इंदोरच्या आईमध्ये हे सगळं घडवून आणणारी व्यक्ती हीच होती. म्हणजे ह्यानेच हे सगळं घडवलं असणार. बदनामी पण रमाकांत राजे शिर्केंची यांनीच केली असणार. हे सगळं करण्यामागे या माणसाचाच हात असू शकतो, हे तर आता सगळ्यात जास्त क्लिअर झालेलं आहे. तेव्हा मग आता बाबांना खूप त्रास व्हायला लागतो. परमेश्वरा, हे काय होतं आहे माझ्यासोबत? तेव्हा मग ईश्वरी त्यांच्या चूककडे जाते आणि म्हणते की बाबा, तुम्ही प्लीज शांत व्हा, कुठल्याही प्रकारे चुकीचा विचार करू नका, होईल सगळं व्यवस्थित होईल, असं ती समजावत असते. अर्णवला लक्षात येतं की हे सगळं करणारी व्यक्ती हीच आहे. बाबाही विचार करतात की इतकं सगळं या थराला जाऊन करेल हा वाटलं नव्हतं. म्हणजे पण त्याला कसं कळलं की ईश्वरी ही अर्णवची बायको आहे, याचा अर्थ हा सगळा आपल्यावरती नजर ठेवूनच होता म्हणून. तेव्हा मग अंजली म्हणते की बरोबर, म्हणूनच तर हे सगळं घडवून आणलं आहे त्याने. ईश्वरीची आई आणि बाबा तुमच्यामध्ये हे सगळे गैरसमज निर्माण करण्याचं काम याच माणसाचं होतं आणि म्हणूनच त्याला हे हवं होतं आणि सगळं त्याने घडवून आणलं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही ताई, मला तसं नाही वाटत, मला हा प्रकार जरा वेगळा वाटतो आहे. तेव्हा मग सगळे तिला विचारतात की नक्की काय वाटतं आहे तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते की मला तर असं वाटतं आहे की ह्या पूर्वी ज्या गोष्टी घडल्या होत्या, म्हणजेच धुमाळने जे नाव घेतलं होतं ते बाईचं नाव घेतलं होतं, म्हणजेच त्या बाईने हे सगळं घडवून आणलं होतं. मला तर वाटतं आहे की या उदयकांतचा वापर करून त्या बाईने हे सगळं घडवून आणलं आहे. आता ती बाई नेमकी कोण आहे ना, याचा शोध घेतला पाहिजे. खरं तर या सगळ्याच्या मागचा मास्टर माइंड ना ती बाईच आहे असं माझ्या लक्षात आलं आहे. आणि त्यामुळे आता स्केच आर्टिस्टने तर याचं नाव घेतलं आहे, परंतु याने कुठल्या तरी बाईची मदत घेतली असणार. मला वाटतं आहे की स्वतःची फॅमिलीपासून आयडेंटिटी लपवण्यासाठी या उदयकांत काकाने त्या बाईचा उपयोग करून घेतला असणार. असं म्हटल्यावर आता इथे सगळेजणं ईश्वरीच्या मताशी सहमत असतात, कारण की ती जे काही बोलते त्या गोष्टीला अगदी तथ्य असतं आणि तिने परफेक्ट सगळं काही सोल्युशन काढलेलं असतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, तू बोलतेस ते अगदी बरोबर वाटते मला. समहाव हे सगळं घडलं आहे ते अशाच प्रकारे घडलं असणार. या उदयकांत काकाने त्या बाईशी हातमिळवणी करून हे सगळं घडवून आणलेलं असणार आहे. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की हो, या सगळ्या गोष्टी याच रीतीने घडलेल्या आहेत, त्यामुळे मी म्हणजे जे काही अंदाज लावते ते अगदी बरोबर असणार आहे. तेव्हा आता आजी म्हणते की हो, म्हणजे नक्की कोण होतं, याबरोबर ती बाई कोण होती ना, हे पण समजलं पाहिजे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, लवकरात लवकर सगळं सत्य बाहेर येणार आहे आणि जी कोण ही बाई आहे ना, तिचा सगळ्यात पहिले पर्दाफाश होणार आहे. एकदा की त्या उदयकांत सापडला की तो सापडल्यानंतर लवकरात लवकर त्या बाईचंही नाव समोर येणार आणि जी बाई हे सगळं करते, आपलं घर उद्ध्वस्त करण्याचा ज्या बाईने प्रयत्न केला, ती बाई आता सगळ्यांच्या समोर असेल लवकरच आणि तिलाही लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा होईल. असं म्हटल्यानंतर इथे आता मामी प्रचंड घाबरते आणि तिचा बीपी शूट झाल्यासारखं होतं. तिथल्या तिथे ती चक्कर येऊन खाली पडते. सगळेजण तिला पकडायला जातात. अंजली, अर्णव, लगेच आकाश सगळे पकडतात. अंजली पटकन पाणी देते आणि म्हणते की मामी काय होते तुला, प्लीज शांत हो जरा. तेव्हा मग तिने खूप जास्त त्रास करून घेतलेला असतो. सगळेजण तिच्याकडे बघत असतात. आकाश म्हणतो की मॉम चल, तू तुझ्या खोलीमध्ये चल. अर्णव म्हणतो की मामी अजिबात त्रास करून घेऊ नकोस कुठल्याही गोष्टीचा, चल तू लवकर, असं म्हणून तिला घेऊन चाललेले असतात. आणि तिला रूममध्ये घेऊन गेल्यानंतर ईश्वरी विचार करते की अचानक मामीला काय झालं. त्यानंतर बाबाही काळजीत असतात, म्हणजे कोणालाही तितक्या लगेच वल्लरीवरती डाऊट येत नाही, पण सगळे विचार करत असतात. तर आता ते जे काही स्केच असतं ते तिथल्या तिथेच टेबलवरती पडून असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर ही वल्लरीला चेक करायला येते आणि म्हणते की यांचं BP शूटअप झालं होतं, त्यामुळे हे सगळं घडलं. अचानक यांनी कुठल्या तरी गोष्टीचं फार टेन्शन घेतलं आहे म्हणून हे सगळं झालं आहे, पण तुम्ही ह्या सगळ्याची काळजी घ्या, अचानक असं करत जाऊ नका. आणि ते तर तुम्हाला पित्ताचा जुना त्रास आहे, त्यामुळे उन्हामध्ये वगैरे अजिबात बाहेर फिरू नका, हल्ली पित्त तुमचं खूप वाढलं आहे त्यामुळे. असं म्हटल्यावर आता इथे डॉक्टर म्हणते की काळजी घ्या आणि शक्यतो घरात राहा, थंड वातावरणात राहा, असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेला मग सगळेजणं तिच्या बाजूला उभे असतात. डॉक्टर म्हणतात की हो, तसंही प्रत्येक वेळेला आमच्या मॅडमचं पित्त खवळलेलंच असतं, त्यामुळे कदाचित तिला हा त्रास झाला असणार. तेव्हा डॉक्टर मॅडम पण हसायला लागतात आणि म्हणतात की बरं ठीक आहे, मी येते. आणि मग आकाश हा आईकडे जातो. तेवढ्यातच मामा म्हणतो की तू थांब इथे. तेव्हा मग डॉक्टर तिथून निघून जाते आणि वल्लरी आता बोलायला लागते की मला खरंच कळत नाही आहे हे अचानक कसं काय झालं. आणि आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे की वल्लरी म्हणायला लागते नम्रता
आणि आकाश दोघंजणही बरेच दिवस झाले त्यांचं लग्न झालं, पण दोघंही देवदर्शनाला गेलेले नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्या दोघांनीही देवदर्शनाला जावं, म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा आता ती असं बोलल्यानंतर मामा पण बोलतो की हो वल्लरी, आता कसं अगदी मनातलं बोललीस, बरोबर आहे. ते दोघंजणही देवदर्शनाला गेलेच पाहिजेत, कारण की किती काही झालं तरी देवदर्शन हे खूप महत्त्वाचं आहे, नाही का? असं म्हटल्यावर आता आकाश म्हणतो की मॉम, तू नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित, तू उगीचच कसलंही टेन्शन घेऊ नको. अंजली पण म्हणते की हो मामी, मला माहिती आहे घरात सध्या तणावाचं वातावरण आहे, म्हणजे एकामागोमाग एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत, पण तरीही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न कर, असं स्वतःला त्रास करून घेऊ नको. तेवढ्यात तिथून नम्रता येते आणि नम्रता म्हणते की आई, हे घ्या, मी तुमच्यासाठी काय आणलं आहे बघा, नारळ पाणी घ्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. तेव्हा मग आता ती तिच्या हाताने नारळ पाणी द्यायला चाललेली असते वल्लरीला, परंतु वल्लरी तिच्या हातातून ते काही नारळ पाणी घेत नाही. मग लगेच आकाश तिच्यावर ओरडतो की मॉम, हे काय चाललं आहे तुझं, तुला बरं व्हायचं आहे की नाही सांग मला, मग घे हे नारळ पाणी. तेव्हा मग तो स्वतःच्या हाताने देतो, तेव्हा वल्लरी पटकन घेते. मामा म्हणतो की ओ, आत्ता माझ्या लक्षात आलं, वल्लरीच्या पोटात नेमकं काय खुपतोय आणि कशामुळे तिचा BP असा शूट झाला. तेव्हा सगळे विचारतात की काय झालं. मग मामा म्हणतो की काय ना, सगळ्यांमध्ये 4 चौघांमध्ये या वल्लरीला आपल्या सुनेबरोबर असं सासूसारखं वागता येत नाही आहे ना, म्हणून हे सगळं चाललं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की तुमचं काय मध्येच आपलं. तेव्हा तो म्हणतो की मध्येच कुठे, अगं आता मी बघितलं ना, मगाशी नम्रताने तुला नारळ पाणी दिलं तर तू ते घेतलं नाही, परंतु जर तुझ्या लेकाने ते दिलं तर ते तू बरोबर घेतलं. म्हणजे हे माझ्यावरूनच लक्षात येतं की तुझ्या मनामध्ये नम्रतेविषयी राग आहे ना, आणि त्यामुळेच तुझं हे सगळं झालं आहे, बरोबर की नाही. असं म्हणून मुद्दाम मामा तो विषय हसण्यावारी घेऊन जात असतो, आणि मामीना बरोबर चोर पकडला म्हणून सगळेजण हसत असतात. मामा म्हणतो की हो नाही वल्लरी, तू अगदी बरोबर म्हणालीस, ते म्हणणं मात्र मला तुझं पटलं बरं का. म्हणजे हे लोक ना फिरायला गेले नाहीत, आणि आता वल्लरीची तब्येत तशी ठीक आहे. आणि ती म्हणते की काय हो तुमचं. तेव्हा मग मामा म्हणतो की हो, ती नेहमीप्रमाणे वागली आहे, बोलली आहे, याचा अर्थ अजिबात घाबरण्यासारखा नाही आहे. वल्लरी आता ठीक आहे, कारण ती माझ्याशी आता भांडायला लागली. त्यामुळे मुलांनो, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आता वल्लरी जसं म्हणाली ना तसं पटकन ऐका, तुम्ही कुठेतरी बाहेर फिरून या, म्हणजे कसं सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की पण अर्णव सर तर ऑफिसला गेले आहेत. तेव्हा मामा म्हणतो की हो अगं, करताय काय, अर्णवला जाऊ दे ना ऑफिसमध्ये, तुम्ही तिघंजणी इथून तयारी करून निघा आणि अर्णवला सांग की ऑफिसच्यामधूनच तिथून मीटिंग वगैरे आटोपली की बाहेरच्या बाहेर आम्हाला कनेक्ट कर म्हणावं. जा सगळेजणं जाऊन या, चौघंजणं, म्हणजे जरा मजा येईल, हो की नाही. तेव्हा मग आता नम्रताला खूप बरं वाटतं की तिला आता फायनली बाहेर जायला मिळणार असतं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मामी, तुम्हाला आता बरं वाटतंय ना, म्हणजे तसं काही त्रास होत नाही आहे ना. तेव्हा मामी म्हणते की नाही जा तुम्ही, ठीक आहे मी. आणि तिला जरासं खरं तर ती सदम्यातच असते. तेव्हा ईश्वरी अंजलीला विचारते की अंजली ताई, तुम्ही पण चला ना आमच्यासोबत. तेव्हा अंजली म्हणते की नको गं, म्हणजे नको, कारण का सांगू की माझ्याकडे कनू पण आहे ना, मग तिला उगीच कुठे बाहेर फिरवणार, आणि मामीजवळ कोणीतरी हवं ना, मग मी थांबते तिच्याजवळ, तुम्ही या जाऊन. तेव्हा मग मामा म्हणतो की हो हो, हे मात्र अंजली तुझं बरोबर आहे. बरं आता तुम्ही वाट कसली बघताय, जा निघा लवकर, जा लवकर, असं म्हणून आता मामा त्या सगळ्यांना घालवत असतो. वल्लरी विचार करते की ह्यांना जाऊ दे, मग मला काहीतरी विचार म्हणजे करायला वेळ मिळेल. रूममध्ये आल्यानंतर आकाशला नम्रता मिठी मारायला बघते आणि म्हणते की आकाश, थँक्यू सो मच. तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं आहे, अगं नम्रता, अचानक इतका आनंद, काय झालं आहे तुला. तेव्हा ती म्हणते की मला आनंद झाला आहे, कारण की मी खूप खुश आहे, मला ना कित्येक दिवसानंतर असं मस्त बाहेर फिरायला जाता येणार आहे ना घरातून, म्हणून मला म्हणजे मी काय काय करणार आहे माहिती आहे का, माझं फेवरेट सगळं जे काय आहे ते खाणार आहे. त्यानंतर आपला जो कुल्फीवाला आहे ना, त्या कुल्फीवाल्याकडे ना आपण मस्तपैकी जाऊन कुल्फी खाऊया, जिथे तुम्ही मला प्रपोज केलं होतं ना तिथे जाऊन, आणि मग त्याला सांगूया आपण की आमचं आता लग्न झालं आहे म्हणून. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की म्हणजे काय, म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही आहे, तुला हे सगळं इतका, म्हणजे आपण याच्या अगोदर पण गेलो आहे की फिरायला, मग त्यात काय इतकं. तेव्हा ती म्हणते की नाही, आपण याच्या अगोदर गेलो होतो ते मंगीतर म्हणून गेलो होतो, आता आपल्या दोघांचंही लग्न झाले, आपण नवरा बायको म्हणून पहिल्यांदा बाहेर फिरायला जाणार आहोत, त्यासाठीच मी तुम्हाला हे सगळं बोलते, आणि याचाच तर मला जास्त आनंद झाला आहे. तुम्हाला काय सांगू आकाश, मी किती खुश आहे म्हणून. फायनली आता लग्न झाल्यानंतर आपण दोघंही एकत्र फिरायला जाणार आहोत, म्हणजे मी सगळ्यांना दाखवू शकते की माझं तुमच्यासोबत लग्न झालं आहे. आता मी काही नम्रता नाही आहे देसाई, मी आता आहे मिसेस नम्रता पाटील. असं म्हटल्यानंतर आता तो तिच्याकडे बघायला लागतो आणि हसतो.
नमू म्हणते की काय असं हसताय, तुम्हाला माहीत नाही आहे आज मला इतका आनंद आहे ना, म्हणजे इथे घरात काहीच बनवायचं नाही आहे, किचनमध्ये काहीच काम नाही आहे, आज फक्त मस्तपैकी मी हॉटेलला जाणार आणि ऑर्डर सोडणार, मला जे काही खावंसं वाटतं आहे ते ऑर्डर करून पटकन माझ्या ताटात येणार आहे, त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतं आहे. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की ओ म्हणजे असं हवं आहे तर तुला मला एक गोष्ट सांग, तुला नेमका आनंद कसला झाला आहे, आपण फिरायला जातो आहे त्याचा की तुला इथे काम करावं लागणार नाही आहे त्याचा. तेव्हा ती म्हणते की ते सगळं ठीकच आहे हो, असं म्हणून ती त्याच्याकडे बघून हसायला लागते. तर ईश्वरी बाबांसाठी चहा घेऊन येते आणि बाबा हे घ्या चहा, तुम्हाला बरं वाटेल, तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका, असं ती म्हणत असते. त्यावेळेला मग बाबा म्हणतात की ईश्वरी बाळा मला खरंच खूप त्रास होतो या सगळ्याचा. आता ईश्वरी चहाचा कप बशी तिथे ठेवते आणि म्हणते की बाबा तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय असा. बाबा म्हणतात की नाही इशू बाळा, अगं माझं खरंच खूप मोठी चूक झाली आहे हे माझ्या आता लक्षात आलं आहे. अगं तेव्हा जर मी माझ्या लेकरांना सोडून गेलो नसतो, माझा संसार सोडून गेलो नसतो तर आजचं चित्रच वेगळं असतं. त्या उदयकांतने माझ्या मुलांना किती त्रास दिला आहे, मी निघून गेल्यानंतर आणि सात्विका जग सोडून गेल्यानंतर त्या निर्दयी माणसाने माझ्या मुलांना घराबाहेर काढलं, त्यांची कशी वनवन अवस्था झाली असेल. आणि आता माझ्या लक्षात येते की हे फक्त माझ्यामुळे झाले, जर मी असतो तर चुकीचं काही घडवतलंच नसतं माझ्या मुलांबरोबर, माझी मुलं अगदी व्यवस्थित राहिली असती आणि चिंटूलाही हे इतकं सहन करावं लागलं नसतं. आणि माझी अंजू आता तिच्या जी संसाराची अवस्था आहे ती नसती, कारण मी जर माझ्या अंजलीसाठी मुलगा बघितला असता तर तो व्यवस्थित पारखून सगळं काही करूनच बघितला असता. आता अंजली जे काही भोगते त्या राकेशमुळे तिच्या आयुष्यात जे काही दुःख आलं आहे ना, त्यामुळे खरंच खूप मला वाईट वाटते. या सगळ्या गोष्टी त्या राकेशमुळे घडत आहेत, त्यामुळे हे जे काही आहे ना मी स्वतःला अजिबात माफ करू शकत नाही आहे, कारण की एक बाप म्हणून मी खूप जास्त कमी पडलो आहे गं. जर मी त्यावेळेला असतो तर पुढची ही सगळी संकटं टाळता आली असती. त्या उदयकांतने माझ्या फॅमिलीवरती वाईट लक्ष नसतं ठेवलं. मी खूप अपराधी आहे गं, माझ्या लेकीच्या संसारासाठी माझ्या मुलांच्या टेन्शनसाठी मी खूप मोठा अपराधी आहे. मी बाप म्हणून खूप मोठी चूक केली, त्यांना मी असंच न विचार करता भाऱ्यावर सोडून गेलो. आणि मी हे सगळं तुला बोलतो आहे कारण की खरंच तू मला तेवढं समजून घेतेच. किती काही झालं तरीही घरातल्या बाकीच्यांसारखं तुला तरी वाटत नाही की मी नाटक करतो आहे म्हणून. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही शांत व्हा, असं कोणालाही काही वाटत नाही. आणि ईश्वरी आता विचार करते की ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्या आता व्यवस्थित करायच्या म्हणजे करायच्याच. तर आता पुढच्या भागामध्ये वल्लरी ही उदयकांतच्या घरी आलेली आहे आणि ती आजूबाजूला बघते की काही झालं तरीही या उदयकांतचा शोध घेतलाच पाहिजे, हा उदयकांत हा मला सापडलाच पाहिजे, असं म्हणून ती आता इकडे तिकडे त्याचा शोध घेत आहे. त्याचबरोबर इथे आता बाबांना ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही शांत व्हा, परंतु बाबा म्हणतात की हे बघ ईश्वरी बाळा प्लीज माझं ऐक, तू चिंटूला समजाव हवं तर त्याला सांग की बाबांशी बोल म्हणून, माझ्याशी अबोला सोड, मला बाबा म्हणून हाक मार, असं तू ईश्वरी प्लीज चिंटूला समजाव, असं म्हणून बाबा तिच्याकडे यातना करत असतात. तर दोघंजणही मस्तपैकी खायला आलेले असताना ईश्वरी ते खात असते आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही घ्या ना. तेव्हा तो म्हणतो की नको, माझं पोट भरलं आहे आता. तेव्हा ईश्वरी त्यांना विचारते की पोट कसं भरलं आहे, माझी बडबड ऐकून. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, तुझी बडबड ऐकून नाही तर तुला पोटभर खाताना पाहून माझं पोट भरलं आहे. आता ईश्वरी अर्णवकडे गालातल्या गालातच हसत बघत असते आणि तिला अर्णवला असं बोलल्यानंतर खूप जास्त आनंद झालेला असतो. तर वल्लरी आता सगळीकडे उदयकांतला शोधते, परंतु तो कुठेही सापडत नाही. ती त्याचे सगळे काही वस्तू असतात त्या खाली वगैरे फेकते आणि म्हणते की नक्की या उदयकांतला झाले तरी काय, हा कुठे गेला आहे, हा असा त्याच्या घरात नाही आहे, याचा अर्थ हा कुठे गेला तर नसेल किंवा या उदयकांतला कोणी गायब तर केला नसेल ना, असा विचार वल्लरीच्या मनामध्ये येत असतो. आता नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.